आनंदमहल नारायण धारप प्रकरण 27. स्वतःची एकमेवाद्वितीय निर्मिती जाणून असणारी ती अळी हेही जाणून होती की या अथांग विश्वात अनंत काळात आणि असीमित विस्तारात अमाप द्रव्याची अक्षरशः अगणित रचनांची निर्मिती होत होती. आणि हेही शक्य होतं की तिच्या नाशाची क्षमता असलेली रचनाही अस्तित्वात येऊ शकत होती, कारण या विश्वात अगदी सर्व शक्यता सामावलेल्या होत्या. स्वशरीरावरील नियंत्रणाने तिला अमरत्व प्राप्त झालं होतं. द्रव्यावरील स्वामित्वाने तिला अविनाशत्व प्राप्त झालं होतं. फक्त काळ, अनाकलनीय काळ, यावर तिचं प्रभुत्व नव्हतं. मानवांना आणि ज्यांना थोडीशी तरी जाण होती अशा प्राण्यांना खोट्या स्मृतींनी, खोट्या अनुभवांनी ती फसवू शकत होती. त्यांच्या आत्मजाणीवेत काळाचा विस्तार किंवा संकोच करू शकत होती. अल्पायुषी मानवांच्या इतिहासात तिने अनेकदा हस्तक्षेप केला होता, कधी स्वतःच्या मनोरंजनासाठी, कधी भावी आपत्ती टाळण्यासाठी. कॅल्डियन, सुमेरियन, बॅबिलोनियन, इजिप्शियन, इंका, हडप्पा, चीनी या सर्व मानवी संस्कृती उदयास येताना आणि अस्ताला जाताना तिने पाहिल्या होत्या. कधी कधी त्यांच्या अघोरी नरभक्षक मृत्यूदेवतांची स्थानही तिने भूषवली होती. पण इतक्या सहस्रावधी वर्षात जो धोका तिला जाणवला नव्हता तो आत्ता जाणवत होता. हा सदानंद, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा राखसकोटमध्ये आल्या आल्या तिला त्या धोक्याची जाणीव झाली होती. यामागे कदाचित योगायोग असेल किंवा तिच्या नाशासाठी प्रयत्नशील असणारी एखादी अतितीक्ष्ण, अतिसावध अशी विरोधी शक्तीही असेल. पण धोका स्पष्ट होता, कारण अमरचे विचार सतत तिच्या जाणीवेच्या आवाक्याबाहेरच राहिले होते. सर्व मानवांच्या स्मृती, त्यांचे विचार, सर्व काही तिच्यासाठी आरशासारखं स्पष्ट असायचं. अर्थात काही अपवाद वगळता. पण ते एकतर वेडे, बुद्धिभ्रष्ट होते किंवा कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त अशांसारखे अतिमानव होते, ज्यांना तिच्यात काहीच कुतूहल नव्हतं आणि ज्यांच्यापासून तिला धोका नव्हता. पण हा अमर, त्याच्या आसपास सावलीसारखी एक कृष्णछाया वावरत होती आणि त्याच्या मनावर ती घनदाट होती. तिला त्याच्या विचारांचा थांगपत्ता सुद्धा लागत नसे. आणि अज्ञान हे धोक्याचं हा आदिनियम होता. त्या अळीच्या अस्तित्वाची अमरला जाणीवही नव्हती, पण त्याला मुद्दाम असं अज्ञानात ठेवलं असणं शक्य होतं. मानव विचाराने, बुद्धीने कितीही उच्च कोटीला पोहोचला तरी त्याचं शरीर दुर्बलच होतं आणि साध्या शस्त्राच्या घावाने त्याचा नाश होऊ शकत होता. मानवी समाजात जन्मलेल्या कितीतरी महापुरुषांचा सूर्याने अथवा गोळीने अथवा तलवारीच्या वाराने शेवट झाला होता. पण अमरच्या बाबतीत प्रयत्न फसला होता आणि आता तर तो प्रत्यक्ष आनंदमहलवरच येऊन दाखल झाला होता. मिश्रांची हत्या हा एक गौण भाग होता. मिश्रांच्या अपयशाबद्दलची ती एक साधी प्रतिक्रिया होती. सदानंदला एखाद्या बाहुल्यासारखं उचलून ती आत खोलीत नव्हे, तिच्या विवरात आली होती. तिने सदानंदचा नाश करण्याची त्यांना धमकी दिली होती खरी, आणि अमर नाही तरी इतरांच्या छाया तिला जाणवत होत्या आणि हलत नव्हत्या, दूर जात नव्हत्या. याचा अर्थ ते सर्व तिच्या दाराबाहेरच उभे होते. तिच्या धमकीचा काहीही उपयोग झाला नव्हता. वास्तविक तिच्या भासात्मक अक्राळ विक्राळ रूपाला पाहूनच माणसं वेडी होत असत. तिने त्यांच्या मनासमोर नाचवलेल्या भयानक भासचित्रांनी ती माणसं प्राणभयाने सैरावैरा धावत सुटत. पण हे सर्व बाहेर ठामपणे उभे होते. त्यांच्यात एवढं धैर्य आलं कुठून? पण एक गोष्ट उघड झाली होती. प्रत्यक्ष संघर्षाचा क्षण येऊन ठेपला होता. आजवर तिला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी भेटलाच नव्हता. आजवर समोरच्याला ती काटकीसारखी मोडत होती, पालापाचोळ्यासारखी कुस्करून टाकत होती, त्यांचं शारीरिक मानसिक शोषण करून त्यांना उकिरड्यावर फेकून देत होती. यावेळी त्या उद्दाम आत्मविश्वासाची उणीव भासत होती. पाप, पुण्य हे तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हतं. आजवर तिच्याकडून झालेल्या किंवा करवल्या गेलेल्या असंख्य हत्यांचा बोजा तिला जाणवत नव्हता. हजारो वर्षांचा काळ आणि हजारो मैलांचं अंतर यांच्यात हे क्षुल्लक मानवी जीव वादळ वाऱ्याने उडवलेल्या धुलीकणांसारखे विखुरले जात होते. पण त्यांचीही गंती कुठेतरी होत असेल
या नाश पावलेल्या पवित्र प्राणकणांची मोजदाद कुठेतरी होत असेल. काही एक मर्यादा ओलांडली की या विश्वाचा तोल राखण्यासाठी तिच्याही नाशाची योजना कुठेतरी आखली जाईल, अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जाईल, याची तिला जाणीव नव्हती. म्हणजे गेल्या काही दिवसांपर्यंत तरी नव्हती. पण गेल्या काही दिवसातल्या घटना पुरेशा बोलक्या होत्या. त्या कोणत्या दिशेने जात आहेत हेही स्पष्ट झालं होतं. पण हे पूर्वी समजलं असतं तरीही त्याचा उपयोग झाला नसता. या सर्व घटनांमध्ये एक अपरिहार्यता होती. ती तिचा स्वभाव कधीही बदलू शकली नसती. आणि शेवटी हेच झालं असतं. हा अंतिम संघर्ष. आधी समोर अंधार होता, पण मग प्रकाश आला. पण प्रत्येकाला खोलीत किंवा खोलीच्या जागी वेगवेगळा देखावा दिसत होता. आयुष्यातला सर्वात सुखकर, आठवणीत पुन्हा पुन्हा आणावासा वाटणारा प्रसंग तो प्रत्येकाला दिसत होता. या आठवणींनी प्रत्येकाच्या मनावरचा रागाचा ताव कमी होत होता. संघर्षासाठी कसलेल्या मनाचा पीळ कमी होत होता. समोरचे नवे संदर्भ विस्कळीत होत होते. तिथे अमर नसता तर हे सर्वजण आपापल्या भ्रमविश्वात भरकटत राहिले असते. मेंदूतल्या त्या आठवणी इतक्या प्रखरपणे जाणवल्या गेल्या होत्या की त्यांना अगदी प्रत्यक्ष अनुभवाची चाच होती. संपूर्ण सुरक्षित होता तो फक्त अमर. त्याच्या मन, स्वत्व, प्रज्ञा, जाणीव यांच्या भोवतीच्या काळ्या आवरणातून कोणत्याही बाह्य संवेदना वा अनुभूतीला आत प्रवेश नव्हता. त्याचं मन स्वच्छ होतं आणि त्याच्या बालवयाला अजिबात न शोभणारी अशी एक प्रगल्भता त्याच्यात या क्षणापुरती तरी आली होती. आपल्याबरोबरची सर्व मोठी माणसं कोणत्या का कारणाने असेना पण गांगरून गेली आहेत, जराशी विचलित झाली आहेत हे त्याला जाणवलं. त्याने सर्वांना हाका मारल्या आणि त्याच्या आवाजाला त्या क्षणापुरती एक भेदक धार आली होती. त्या सर्वांच्या मनावर भुरळ घालणारी ती मायावी भासचित्र तडकली. त्यांचा भुगा झाला. पण अजून अमरचा पवित्रा बचावाचा होता आणि म्हणून काही क्षण त्या अळीला आक्रमणासाठी, आघातासाठी मिळाले. शेवटी तिच्या तुलनेने सामान्य मानवांची मनं खरोखरच कसपटासारखी होती आणि शारीरिक प्रहाराचीही सर्व साधनं तिच्यापाशी होती. सदानंदला उराशी कवटाळणारा फक्त एक गाभा मागे राहिला आणि कोणताही आकार धारण करण्याची क्षमता असलेल्या तिच्या शरीराचे 4 भाग त्या चौघांवर झेपावत आले. मास्टरजींसाठी तो आकार कथापुराणातल्या राक्षसासारखा होता. रामधनसाठी तो अंधाऱ्या रात्री झाडांच्या फांद्यांवर लटकणाऱ्या पिशाच्यासारखा होता. वंदनाला तो, ज्याची लहानपणी भीती दाखवण्यात आली होती, त्या फडताळातल्या लाल काळ्या बागुलबुवासारखा वाटला. गोरखला ती एक थंड काळी सावली वाटली. योग्य वेळी काय करायचं ते तुला आपोआप कळेल, अमरचा मित्र त्याला म्हणाला होता. आणि अमरला ते कळलं. त्या अळीने स्वतःचा नाश ओढवून घेतला होता. नाहीतर ज्या पवित्र वस्तूला तिने आपल्या आसपासच्या कोसभरातही प्रवेश दिला नसता, अशी महान पवित्र वस्तू तिने आपल्या छातीशी कवटाळून धरलीच नसती. सदानंदने स्वयंपाकघरातून चुपचाप निसटून जाताना उचलून घेतलेला आणि अजून मुठीतच धरलेला तो पवित्र पाषाण, ज्याच्यात वंदनाच्या आवाहनाने जागवली गेलेली प्रकांड शक्ती होती, पण जी या क्षणापर्यंत खोलवर सुप्त अनूद्भूत स्वरूपात नजरेआड राहिली होती. अमरच्या प्रभावित नजरेला तो पाषाण दिसत नव्हता, पण त्या अळीच्या वर्मापाशी असलेल्या आपल्या बाबांच्या मुठीतली ती लाल ठिणगी दिसत होती. ही ठिणगी त्या अळीच्या गाभ्यात घुसली पाहिजे. त्या क्षणात अनेक गोष्टी एकत्र घडल्या. वंदना, मास्टरजी, रामधन, गोरख यांनी आपापल्या परीने येऊ पाहणारं संकट टाळण्यासाठी देवाचा धावा केला. पण या अपवादात्मक अवकाशात सर्वांची मनं एका अदृश्य धाग्याने एकत्र गुंफली गेली होती. अंतःकरणापासूनची ती हाक योग्य स्थळी पोहोचली आणि एका विलक्षण आवाजात अमर ओरडला, "बाबा, तुमचा हात आत खुपसा." कदाचित ती हाक सदानंदच्या मेंदूपर्यंत पोहोचलीही असेल किंवा कदाचित झाली ती क्रिया प्रतिक्षिप्तही असू शकेल.
तिसरी शक्यता इतकी विलक्षण आहे की तिचा विचारच न केलेला बरा. त्याच्या मुठीतल्या ठिणगीतून सोनेरी लाल आगीचा डोंब उसळत असतानाच त्याने आपली मूठ त्या अळीच्या छाताडात खुपसली. ती पार आतल्या वर्माला काळजाला जाऊन भिडली. त्या अळीत आत्ताच्या क्षणी कितीही अद्भुत अनैसर्गिक गुणधर्म असले तरी तिचाही उगम कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, ऑक्सिजन यांनी बनलेल्या पेशीतच झाला होता. त्या शरीरद्रव्याची राख रांगोळी होत होती. पण तिथे या केवळ भौतिक रचनेबरोबरच इतर अनेक शक्ती होत्या, ज्यांना आपण केवळ अलौकिक असंच विशेषण लावू शकतो. त्यांच्या समूळ नाशासाठी त्या पवित्र पाषाणात एक दैवी शक्ती अवतरली होती. स्थळ, काळ, द्रव्य यांचा हा एकमेव संपात होता, जिथे त्या राक्षसी अळीचा नाश शक्य होता. त्या शेवटच्या क्षणी तिला आपला नाश कसा योजला गेला याचं संपूर्ण ज्ञान झालं. पण तेव्हा फार उशीर झाला होता. शरीरद्रव्य तर त्या आगीत भस्मसात होत होतच. त्याचबरोबर इतरही सर्व शक्तींचा ऱ्हास होत होता. जे गोरखला आरशांसारखे दिसले होते, ज्यांनी ती प्राणीमात्रांना मोहित करून भासविश्वात नेत होती, असे आरसे तडकत होते, खळखळत होते, त्यांचा चक्का चूर होत होता. त्रिकाळात आणि त्रिखंडात उघडणाऱ्या खिडक्या तिचे एक प्रकारचे डोळेच. आजवर तिने आपल्या भक्ष्यांचे डोळे उपसून काढले होते. आता तिचेही डोळे भाजले जात होते, होरपळत होते, आपल्याच उफळत्या रसात विरघळत होते. सर्व दिशा अंधारात होत्या. तिचा आक्रोश चालला होता. तो त्या सर्वांच्या मनात घुमत होता. पण नाश अटळ होता. त्या जागेतला तडतडता हिरवा प्रकाश मंदावला. समोर फसफसणाऱ्या, धुमसणाऱ्या, बदबद उकळणाऱ्या दुर्गंधीयुक्त मांसाचा ढीग होता. त्यातली शेवटची हालचालही थांबली. त्यांच्या मनातला तिच्या आक्रोशाचा अनुनाद क्षीण क्षीण होत शेवटी नाहीसा झाला. तिचा नाश झाला होता. ती दुष्ट होती, अघोरी होती, क्रूर होती. पण तरीही ती एक अद्वितीय निर्मिती होती. पुन्हा तिच्यासारखं काहीही कदाचित कधीही निर्माण होणार नाही. त्या सर्वांना भानावर यायला काही क्षण जावे लागले. मग त्यांना दिसलं आपण एका साध्या खोलीत आहोत. खोलीच्या भिंती कुरतडल्यासारख्या होत्या. समोरच्या जमिनीवर डांबरासारखा एक काळा द्राव होता आणि तिथेच सदानंद अस्ताव्यस्त पडला होता. सदानंद, बाबा, भाईजी, बाबूजी. त्या चौघांनी आपापल्या परीने हाका मारल्या, पण सदानंद एक प्रकारच्या ग्लानीत असल्यासारखा पडला होता. मास्टरजींच्या खुणेबरोबर रामधनने त्याला उचलून पाठीवर घेतलं आणि मग आधी गोरख, मग अमर, मग वंदना आणि शेवटी सदानंदला पाठीवर घेतलेला रामधन, अशा क्रमाने ते आधी दुसऱ्या माळ्यावर आणि मग तिथून खालच्या दिवाणखान्यात आले. त्या सर्वांचं लक्ष सदानंदकडे होतं. आनंद महलमध्ये आणि त्याच्या आसपास झालेले काही बदल त्यांना दिसलेच नाहीत. शेजारच्या नृत्याच्या खोलीत काचेच्या घुमटाखाली ते घड्याळ होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी सदानंदने त्याला किल्ली दिली होती. पण तिसऱ्या मजल्यावर त्या अळीच्या काळजात ती अग्नीची सुरी खुपसली जाताच त्या घड्याळाच्या यंत्रणेची गती एकदम विलक्षण वाढली होती. तबकडीवरचे काटे गरगरा फिरायला लागले होते. इतर वेळी डौलदार हालचाली करणाऱ्या बाहुल्या पिस लागल्यासारखं धिंगाणा घालत होत्या, एकमेकींवर आपटत होत्या. मिनिटभरातच ती गती त्या यंत्रणेच्या आवाक्याबाहेर गेली आणि त्या घड्याळात एक स्फोट होऊन आतले असंख्य यांत्रिक भाग बाहेर फेकले गेले. त्या आघाताने तो काचेचा घुमटही फुटला. पुढे केव्हा तरी त्या सुट्या भागांवरचे लाल डाग पाहणाऱ्यांना ते गंजाचे डाग वाटले. पण प्रत्यक्षात तो गंज नव्हता, कारण ते घड्याळ साधं नव्हतं. आणि बाहेरच्या आवारात, जिथे वंदना रामधनला आणि मग मिश्रांना पानं, गवत, काटक्या, फांद्यांचे बनलेले पण हलणारे आणि गुरगुरणारे आणि फिसकारणारे वाघ, सिंह, आणखीही इतर प्राणी दिसले होते. त्या पान, गवत, काटक्या, फांद्यांची एकाएकी काळी राख झाली होती आणि त्या क्षणी तिथे जवळ कोणी हजर असता तर त्याला केवळ पानं, फांद्या जळल्याचा उग्रदर्प नाही, तर त्याखेरीज रक्त, मांस, चामडी जळल्याचाही दुर्गंध जाणवला असता.
त्यांनी सदानंदला खोलीतल्या पलंगावर झोपवलं होतं. त्याचं सर्व शरीर बर्फासारखं गार पडलं होतं. श्वासोच्छवास अगदी मंद चालला होता. त्यांच्या हाकांना त्याचा काहीही प्रतिसाद येत नव्हता. त्याच्या अंगावर एक जाडसर शाल घालून मास्टरजी, वंदना आणि अमर खोलीबाहेर आले. रामधन आधीच गेला होता. खोलीत उरला होता तो एकटा गोरख. संकटाच्या क्षणी अमर, मास्टरजी, वंदना, रामधन हे मोठ्या धैर्याने वागले होते. पण ही त्यांची सहज प्रवृत्ती नव्हती. अमरमधला बदल तर गोरखला त्या क्षणीच जाणवला होता. त्याच्यातला तो वेगळेपणा पार गेला होता. कदाचित त्या एका क्षणासाठीचीच ती तयारी असेल. अमर आता 7-7.25 वर्षांचा साधा सामान्य मुलगा झाला होता. पण गोरखची दृष्टी वेगळी होती. शेवटच्या क्षणी सदानंदच्या बंद मुठीतून झालेला प्रकांड शक्तीचा उत्सर्ग त्याने पाहिला होता. क्षणाचा काही सहस्त्रांश भाग का होईना, पण तेवढा अल्पकाळ तरी सदानंदचं शरीरच त्या महान शक्तीचं वाहक बनलं होतं. ज्यासाठी मानवाचं शरीर, नसा, मन, मेंदू हा घडवलेलाच नाही. मग त्याचा जरी असा काही परिणाम मागे राहिला तर त्यात आश्चर्य ते काय? आणि हेही शक्य होतं की हा परिणाम कायमचाच असेल आणि सदानंद त्यातून परत पूर्ववत होणारच नाही. त्याच्यात सतत काहीतरी उणीव, अपूर्णता राहणारच. पण हे योग्य वाटत नव्हतं. सत्कार्याचं फलित असं अपंगत्व कसं असेल? त्याला काही करता येण्यासारखं होतं का? तो या सर्व प्रसंग मालिकेत का गोवला गेला होता? इतर जसे आपापल्या भूमिका विसरून गेले होते तसा तो का विसरला नव्हता? ही जाण त्याच्यात अजून कशी होती? कारण हेच की त्याचं कार्य संपलं नव्हतं. त्याने काहीतरी करायला हवं होतं. नेहमीच्या सवयीने त्याचा हात गळ्यातल्या गोफाकडे गेला आणि गोफाचा स्पर्श होताच बोटाला चटका बसला. गोरखच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं. तर मग यासाठी त्याने तो गोफ आपल्या गळ्यात गेलं जवळजवळ अर्धशतक वागवला होता. गोरखने आपल्या गळ्याभोवतीचा गोफ, जो आता थंड झाला होता, तो अलगद काढला आणि सदानंदाचं मस्तक एका हाताने उशीवरून जरा उचलून तो गोफ त्याच्या मानेभोवती सरकवला. गोरखने सदानंदाच्या कपाळावर हात ठेवला. आधी कपाळाचा स्पर्श अगदी बर्फासारखा गार होता, पण पाहता पाहता तो गारवा कमी व्हायला लागला. सदानंदच्या चेहऱ्यावरचा फिकटपणा पाहता पाहता कमी होत होता. गोरखच्या सर्व शरीरावर सरसरून काटा आला होता आणि तो अलगद खोलीबाहेर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कडांवर पाणी तरळत होतं. अर्ध्या 1 तासाने वंदना खोलीत आली. सदानंदने एक नजर टाकताच तिला त्याच्यात झालेला बदल दिसला. आता त्याचा चेहरा जवळजवळ पूर्ववत झाला होता. शरीराचा गारवा गेला होता. श्वासोच्छवास नेहमीसारखा चालला होता. ही जराशी गाढ झोपच वाटत होती. मनातल्या मनात तिने देवाचे आभार मानले. ती जेव्हा स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिच्या नकळत ती तोंडाने काहीतरी गाण्याच्या ओळी गुणगुणत होती. मनात एक अशी जाणीव होती की संकटाचे पर्वत मागे गेले आहेत आणि पुढचा प्रवास सपाट मैदानावरून आहे. अर्थात पुढचा भाग अनोळखीच असणार. भविष्य कोणाला माहीत असतं आणि माहीत नसतं हेच चांगलं, नाही का? माहीत असतं तर येणाऱ्या दुःखाचं ओझं आधीपासूनच उरावर वाहावं लागलं असतं आणि अचानक आलेल्या सुखाच्या क्षणाचा आनंद कमी झाला असता. कारण खरा आनंद अनपेक्षित असतो. उपसंहार. मास्टरजींनी दुपारी रामधनला पायीच राखसकोटला पाठवलं होतं आणि संध्याकाळी तो टांगा घेऊन आला होता. टांगा रात्रभर ठेवून घ्यायचा होता, पण कितीही आग्रह केला तरी टांगेवाल्याची समजूत पटतच नव्हती. तो त्याचं रात्रीचं जेवण आणि रात्रीचा मुक्काम दोन्ही वेशीबाहेरच करणार होता. रात्रीच्या जेवणाला सदानंद स्वयंपाकघरात येऊन बसू शकला. आनंद महलमध्ये घडलेल्या प्रसंगावर शब्दानेही चर्चा करायची नाही असा जणू काही त्यांच्यात एक मूक करारच झाला होता. त्या रात्री कोणीही अलग अलग झोपलं नाही. रामधनने सर्वांसाठी मधल्या दिवाणखान्यात पलंग ओढत ओढत आणले होते. रात्रभर दिवाणखान्यात 2 मोठे दिवे जळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच वंदनाने रामधनच्या मदतीने आवराआवर सुरू केली आणि 9च्या सुमारास ते आनंदमहल बाहेर पडले. जनरेटर बंद केला होता. सर्व दारं खिडक्या बंद केल्या होत्या.
ते काम रामधनने केलं आणि यावेळी तो 3ऱ्या मजल्यावरची ती खोली पाहायला विसरला नाही. पण त्या खोलीला आता दारच नव्हतं. टांगेवाला आणि रामधन पुढे, मास्टरजी आणि वंदना मागे आणि अमर सदानंदच्या MATच्या मागच्या सीटवर बसून त्यांनी आनंदमहल सोडला. आता खऱ्या अर्थाने ती एक रिकामी वास्तू झाली होती. इतर शेकडो हजारो मोकळ्या घराबंगल्यांसारखी आणखी एक. मास्टरजींच्या सल्ल्यावरून आल्या आल्या ते, वंदना आणि सदानंद असे पोलीस चौकीवर गेले. मिश्रा आपल्याबरोबर आनंदमहलवर आले होते, पण त्यानंतर त्यांचा पत्ताच नाही. अशी अर्ध सत्य अर्ध असत्य असलेली तक्रार त्यांनी ठाण्यावर नोंदवली. आनंदमहलवर जायला कोणताच अधिकारी मोठ्या खुशीने तयार होत नव्हता. पण शेवटी चौघांची एक तुकडी आनंदमहलवर गेली. आनंदमहलमधली प्रत्येक खोली त्यांनी अगदी कसून तपासली. पण मिश्रांच्या गाडी व्यतिरिक्त त्यांच्याशी संबंधित असं काहीही त्यांना सापडलं नाही. त्यानंतर अर्थात पोलिसांनी मिश्रांच्या घरीही शोध घेतला. त्यांच्या खाजगी कागदपत्रात कोणा संशयास्पद व्यक्तीचा उल्लेख असला तर पाहण्यासाठी. तसं तर त्यांना काहीच सापडलं नाही. पण कागदपत्रांवरून मिश्रा हे कोणत्या प्रकारचे आसामी होते याची सर्वांना पूर्ण कल्पना आली. पोलिसांचा तो तपास खूप दिवस चालणार होता. पण एवढ्यात राखसकोटमध्ये आलेल्या सदानंदवरचं सर्व किटाळ दूर झालं होतं. आणि त्याची इच्छा असेल तर त्या क्षणी राखसकोट सोडून जायला तो मोकळा होता. आनंदमहलची त्याची नोकरी मिश्रांच्या बेपत्ता होण्याबरोबरच संपुष्टात आली होती. आणि खरं तर तिथे राहायची तर त्या तिघांपैकी कोणाचीच इच्छा नव्हती. मास्टरजींच्या आग्रहाखातर ते आणखी 2 दिवस त्यांच्याकडे राहिले. पण राखसकोटमध्ये येऊन पोहोचल्याला 7 दिवस होतात न होतात तोच सदानंद परत जायला निघाला होता. निघण्याच्या आदल्या रात्री ते सर्वजण अंगणात जमले होते. गोरखही आसपास असायचा. पण त्याचं येणं कोणाच्याच डोळ्यांवर आलं नाही आणि कोणी हरकतही घेतली नाही. भाईजी, योगायोगाने आपली गाठभेट झाली, मास्टरजी म्हणत होते. मला नाही वाटत आपली पुन्हा भेट होईल असं. का बरं, कदाचित होईलही. सदानंद हसत म्हणाला. भविष्यातलं कोणाला सांगता येतं, ते राहू द्यात. निरोप घेण्यापूर्वी काही गोष्टींचा खुलासा व्हायला हवा. तुम्हाला ते मान्य आहे? माझी कशालाच ना नाही, सदानंद म्हणाला. त्या दिवशी आनंदमहलवर जे जे घडलं त्यापैकी तुम्हाला काय आठवतं? मास्टरजी, गेले 2-3 दिवस मी त्यावरच सतत विचार करत आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आठवतं त्यातलं खरं किती आणि भास किती हेही मला सांगता यायचं नाही. वंदनाने एकदा खाली आणल्याचं आठवतं, पण बाकी सगळं धुक्यात गेल्यासारखं अस्पष्ट आहे. काही पाहिलं ते तर इतकं विलक्षण आहे की तापात पडलेलं स्वप्नच वाटावं. आनंदमहलवर गेल्यापासून पुढच्या 3-4 तासात काय काय झालं ते मास्टरजींनी सदानंदला सांगितलं. त्या बोलण्यात वंदनाने हो नाही एवढं बोलण्यापलीकडे जास्त भाग घेतला नाही. राखसकोटची ही नोकरी आठवडाभरच टिकली होती. पण सदानंदला मनोमन वाटत होतं की हे 7 दिवस आपल्या आयुष्यातले परिवर्तनाचे दिवस ठरणार आहेत. त्याच्यात त्या आत्मविश्वासाला किंवा आशेला वरवर पाहता तरी कोणतंही सबळ कारण नव्हतं. पण त्याला एक उमेद वाटत होती, ही गोष्ट खरी होती. पुढचा विचार करताना वंदनाच्या डोळ्यांसमोरही एक प्रश्नचिन्ह होतंच. आयुष्य पुन्हा तीच नोकरीची धरसोड, गावोगावी भटकंती, सर्वत्र नव्याने उभे केलेले टेम्पररी संसार या रहाटगाड्यातून जाणार होतं का? पण तिच्यातही मनाच्या घडणीत बदल झाला होता. संसारात सुखदुःखही असणारच, पण माणूस वाऱ्यावर सोडलेल्या कागदी कपट्यासारखा दिशाहीन नाही हे तिला अनुभवाने समजलं होतं. माणसाच्या मनातली धारणा तीव्र असेल तर त्याच्या मनातल्या विश्वातल्या चित्तशक्तीला सुवर्ण स्पर्श होऊ शकतो. तिला स्वतःलाच हा थरारक अनुभव आला होता. भविष्य पूर्वी इतकं रुक्ष नसेल, भविष्यात कदाचित काही सुखद आश्चर्य असतील, अशी निदान आशा तरी मनात आली होती. गोरख, सदानंद, वंदना, अमर यांना निरोप देण्यासाठी मास्टरजींच्या घरापाशी हजर होता. ते तिघं रिक्षात बसले. ड्रायव्हर असिस्टंटने सदानंदची MAT पुढे बसवली आणि सर्वांचा निरोप घेऊन ते त्यांच्या वाटेने गेले. मास्टरजींचा निरोप घेऊन गोरख परत त्याच्या मंदिरातल्या ओवरीवर आला होता आणि भिंतीला टेकून आरामात बसला होता. कदाचित त्याला डुलकीही लागली असावी.
डोळ्यासमोरून स्वप्नांसारखे 2-3 प्रसंग तरळत गेल्यासारखे वाटले. एकात अमर खरेदीसाठी कोणत्याशा लहान दुकानात गेला होता. मोड नाही म्हणून दुकानदाराने अमरला लॉटरीचं एक तिकीट दिलं होतं. आणि सदानंद, वंदना, अमर टेबलावरच्या वर्तमानपत्राकडे आणि लॉटरीच्या तिकिटाकडे पाहून हसत होते, एकमेकांना मिठ्या मारत होते. दुसऱ्या एका स्वप्नात एका आलिशान गाडीतून चाललेले 3 प्रवासी त्याला दिसत होते. आधी त्याला त्यांची ओळख पटली नाही, मग त्याने ओळखलं. अरे, हा सदानंद, ही वंदना आणि हा उंच तगडा तरुण तर अमर. आणखी एका दृश्यात त्याला नदीचं विस्तीर्ण पात्र दिसत होतं. तो घाटावर बसला होता. थंडी होती म्हणून अंगावर जाडसर कांबळ होती. नदीवर पाय धुण्यासाठी आलेला एक तिशीचा तरुण जाण्यासाठी वळला आणि त्याची आणि गोरखची नजरानजर झाली. ओळख पटायला काही सेकंदच जावे लागले. मग तो तरुण घाईघाईने गोरखजवळ आला. अरे, तुम्ही? तो म्हणत असतानाच गोरखने त्याला अडवलं होतं आणि तो म्हणाला होता, हो, मीच तो. गोरखसाठी एवढं पुरेसं होतं.